नमस्कार मैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खानदेशी शेवभाजी. अगदी छान झणझणीत अशी खळ्या मसाल्याची आपली खळ्या मसाला वापरून ती भाजी बनवणार आहोत आपण. तर त्यासाठी आधी वाटण बनवून घेणार आहोत आपण. तर वाटण्यासाठी बघा, एक कांदा घेतलेला आहे आपण मीडियम साईजचा. हे तेजपत्ता आपल्याला फोडणीमध्ये लागेल. खोबरं घेतलेलं आहे आपण आणि ह्या लाल मिरच्या मधरात चपाटा 2 आपण कलरसाठी घेतलेले आहे. आलं लसूण घेतलेलं आहे. इथे हे तिखट घेतलेलं आहे. हे गावरानी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे आपण. जिरं घेतलेलं आहे आपण. थोडं वाटणामध्ये घेऊ आणि थोडं फोडणीला घालू. आणि अगदी थोडीशी खसखस घेतलेली आहे. हळद, मीठ, तेल असं आपल्याला लागणार आहे. आणि शेव आपण घेतलेली आहे. तर आधी आता मसाला तयार करून घेऊ. कांदा वगैरे भाजून घेऊ आपण. तर इथे कांदा भाजून घेऊ आपण. तर इथे कांदा भाजून घेऊ आपण. आधी थोडंसं तेल घालू आपण, म्हणजे लवकर आपला कांदा भाजला जाईल. तर इथे आपला कांदा झालेला आहे भाजून. तर त्यात काढून घेऊ आपण कांदा. आणि इथे हे बघा, आपण धन्याच्या पुढेऐवजी अख्खे धने घेतलेले आहे. तर इथे सुद्धा थोडेसे भाजून घेऊ आपण. त्याचबरोबर थोडीशी खसखस ती सुद्धा भाजून घेऊ. आणि आपले हे खोबरं सर्व असं एकत्र भाजून घेऊ. तर बघा, भाजलं गेलेलं आहे आपलं धने खोबरं वगैरे. काढून घेऊ आपण आता. आणि आता हे भाजलेले मसाले थंड होऊ देऊ. तर हे मसाले थंड झालेले आहे. तर आता आपण आधी धणे आणि ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहे त्या आपण आधी फिरून घेऊ. कारण काय, कांदा घातल्यामुळे काय होतं, ओलं झालं म्हणजे ते चांगलं बारीक होत नाही मसाला आपला. बघा, या 2 मद्रास मिरच्या घेतलेल्या आहे आपण. आणि इथे हे दगडफूल टाकलेलं आहे आपण. आणि थोडंसं आपण जिरं घेऊ वाटणामध्ये. आणि बाकीचं आपण फोडणीला घालणार आहोत. इथे बघा, हे आलं लसूण आणि हा कांदा घालणार आहोत आपण. आणि हे गावरानी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे आपण. तर आता वाटण तयार करून घेऊ पूर्ण असं बारीक पाणी घालून आपण. तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण फोडणी घालू. आणि आता आपण कढई ठेवलेली आहे तापवायला. तेल घालू आपण. तर इथे कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत. तर इथे तेल तापलेलं आहे. जिरं घालू आपण. तेजपत्ता घालू. आणि इथे वाटण घालू. तर आता थोडीशी हळद घालू. अगदी थोडीशी हळद घाला, जास्त घालू नका. तर तुम्ही म्हटलं खडा मसाला बोलल्या, पण खडा मसाला तर काढलाच नाही. पण आता बघा, मी या लाल भाज्यांसाठी असा खडा मसाल्याची पावडर बनवून घेतलेली आहे. तर ती मी पावडर यामध्ये घालणार आहे. म्हणजे बारीक असा करून ठेवलेला आहे. तर तो मी मसाला इथे वापर करते आपल्या या काही लाल भाज्यांना. तर ती मी इथे खडा मसाला बारीक केलेला तो घातलेला इथे. म्हणजे प्रत्येक वेळी अशा अख्खे मसाले काढायची आपल्याला आवश्यकता नसते. अशी एकदा आपण वर्षभरासाठी म्हणा 6 महिन्यासाठी अशी पावडर करून ठेवली म्हणजे छान असं आपल्याला घेता येतो. म्हणजे तो बारीक करायची पण व्यवस्थित, म्हणजे मसाल्यामध्ये तो मिक्स होतो. त्याला आधी बारीक करावा लागतो, आपल्याला कुटावा लागतो. तसं न करता आपल्याला अशी पावडर बनवून ठेवायची. शेवभाजीला पाटोळ्याचं पीठ वगैरे करतो आपण, मटकी करतो, बटाटे करतो पातळ. त्याच्यासाठी आपण ती जे लाल भाजी अशी करतो त्याला आपण ही पावडर वापरायची, खडा मसाला पावडर. बघा, मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आणि सुगंधही छान असा सुटलेला आहे मसाल्याचा. आणि इथे मसाला छान आपला परतला गेलेला आहे. बघा, अगदी छान असा सुटलेला आहे चराट्यावरती. आपल्याला जे बघायचं असतो आपल्याला की झाला आहे की नाही मसाला. तर आपल्याला असं बघा, पूर्ण असा छान झालेला आहे. लगेच असा खाली पडतो आहे मसाला. सारखा असा हलवतच आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे खाली लागायला नको यासाठी. तर आता आपण गरम पाणी घालू. तर इथे आता आपण हे गरम पाणी केलेलं आहे ते घालणार आहोत. या भाजीचं काय असतं, जशी ती थंडी होते तशी ती घट्ट व्हायला लागते.
म्हणून आपल्याला थोडीशी आधी पातळच ठेवायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपण पातळ केलेली भाजी. आता आपण उकळी येऊ देऊ, मग शेव घालू. आता आधी मीठ घालते मी यामध्ये. तर बघा इथे आपण मीठ घालत आहोत चवीनुसार. एक वेळा हलवून घेऊ आणि आता छान उकळी येऊ देऊ. थोडा गॅस आपण मोठा केलेला आहे म्हणजे लवकर उकळी येईल भाजीला. बघा भाजीला उकळी आलेली आहे. आणि इथे आपण हे भाजीसाठीचे शेव पण घेतलेले आहे. हे स्पेशल शेवभाजीसाठी असे जाड शेव मिळतात, ते मी घेतलेले आहे. यांना तुरखाटी शेव असे म्हणतात. असे जाड असतात त्यामुळे त्याला तुरखाटी शेव म्हणतात. तर याची हे शेवभाजीसाठी आपण वापरणार आहोत. तर आता भाजी छान आपण शिजून घेऊ आधी, पूर्ण म्हणजे उकळून घेऊ आणि अगदी गॅस बंद करायच्या आधी शेव घालणार आहोत. तर आता भाजी छान उकडलेली आहे, आपण शेव घालू यामध्ये. मी फक्त एक उकळी येऊ देऊ आणि लगेच गॅस बंद करू आपण. तर बघा उकळी आलेली आहे, गॅस बंद करू आपण. हे मिक्स करून घेऊ. तर आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ ही भाजी. तर अशा प्रकारे आपली खानदेशी झणझणीत तर्रीदार शेवभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद.